अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे। मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापुरातील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे, गोरेगावच्या अपर्णा महाडिक यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार तसेच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य सुद्धा आहे। अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात झाला। या अपघातामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंबईतल्या पवईतील हिरानंदानीमधले कॅप्टन सबरवाल यांचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सबरवाल यांचे 88 वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेलेत। विमान उड्डाणाला तासभर असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता। लंडनला पोहोचल्यावर फोन करतो तोवर काळजी घ्या असंही मुलानं म्हटलं होतं। त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही कहाणी सांगितली आहे। लोक त्यांना ओळखायचे। काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते। ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते। ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांचाही मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होत्या। रोशनीच्या घरी तिच्या विवाहाची तयारी सुरू होती। येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये रोशनीचा विवाह नियोजित होता। मात्र त्यापूर्वीच रोशनीवर काळानं घाला घातल्याने कुटुंबियांना धक्का बसलाय। काल 7 वाजता त्यांनी फ्लाईट पकडली, 9:30ला लँड झाले। तिथे गेले सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय, पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीये कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत। रात्री DNA सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, पण युजली DNA सॅम्पल्सला नॉर्मली 2 ते 3 दिवस जातात। सो 72 आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे। सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये बॉडीचे DNA वगैरे टेस्टिंग होतील। सो ह्या प्रोसिजरला मे बी बराच वेळ जाईल। हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला। काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला, पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही। मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल। हो, रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे आणि हे, तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहोत तिथे त्यांच्या आईला भेटायला। असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे। शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात। मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं होतं। 2 वर्षांपूर्वीच एअर इंडियामध्ये ती रुजू झालेली, मात्र विमान अपघातामध्ये सारं काही संपलं। एअर इंडियाचं AI-171 हे फ्लाईट अहमदाबादजवळ मेघानी नगरमध्ये कोसळलं आणि या विमान अपघातामध्ये पनवेलच्या नावागावची मैथिली पाटील ही क्रू मेंबर होती। तर मैथिली पाटील ही मुलगी अत्यंत शांत, शिस्तप्रिय, हुशार आणि प्रोत्साहित करणारी होती असं म्हणत मैथिली पाटीलच्या शाळेतील मुख्याध्यापिकांनी मैथिलीच्या आठवणींना उजाळा दिलाय। Maithili Patil belongs to Nava. She studied in our school from the nursery class till standard 12. She passed out the class in 2021, and prior to that she had joined for her cabin crew course and she completed. And then due to COVID she was immediately not able to pick up a job, but in 2021, I think 2021-22 she picked up the job. And she visited the school a couple of times and she was so happy, extremely happy, very dedicated and disciplined kid. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। NIAची टीम अहमदाबादमध्ये पोहोचलेली आहे। विमान दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आलाय।
एनआयएची टीम अहमदाबादमध्ये घटनास्थळी पोहोचली असून अपघातासंदर्भातल्या कारणांचा शोध या टीमकडनं सुरू झालेला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाला यामुळे आता वेग आलेला आहे. दुर्घटना नक्की कशामुळे घडली, याच्यामागे काय कारणं असू शकतात, यासाठी एनआयएची टीम गठीत करण्यात आली आणि आता ही टीम अहमदाबादमध्ये पोहोचली असून विमान दुर्घटनेच्या एकूणच तपासाला यामुळे वेग येणार आहे. काल झालेला भीषण अपघात, यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि याचमुळे आता या संपूर्ण अपघाताचं कारण नेमकं काय आहे हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्याचसाठी आता एनआयएची टीम अहमदाबादमध्ये या घटनास्थळावर पोहोचलेली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये केबिन क्रू दीपक पाठक यांचा मृत्यू झाला. नाशिकमधलं नैताळे हे त्यांचं मूळ गाव. गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते आणि सध्या कुटुंबियांसह ते बदलापूरमध्ये राहत होते. अगदी 4च वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं. दरम्यान अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर दीपकचे आई वडील त्याला सातत्यानं फोन करत होतं. फोनची रिंगही वाजत होती, त्यामुळे दीपक जिवंत असेल अशी आशा कुटुंबियांना होती. मात्र विमान दुर्घटनेमध्ये दीपकचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. माझे चुलते मुंबईला सर्व्हिसला असल्यामुळे मुलांचं पालनपोषण तिकडेच झालेलं आहे. त्यांना 2 मुली आणि हा एकटाच मुलगा होता आणि आता सध्या त्याचं आम्हाला असं कळतं आहे की विमान अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर आता बाकीचे आमचे नातलग आहे ते गेलेले आहे अहमदाबादला. त्याचं जेव्हा पार्थिव मिळेल त्यावेळेस आम्ही सगळे मुंबईला जाणार आहोत. जोधपूरमधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचा अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या 5च महिन्यांनंतर ती पहिल्यांदाच आपल्या डॉक्टरपतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. खुशबूचा पासपोर्ट फक्त 2च दिवसांपूर्वी तयार झाला होता आणि ती तिच्या नवऱ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी या विमानानं लंडनला चालली होती. या विमान अपघातामध्ये तिचाही मृत्यू झालाय. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा मृत्यू झालाय. श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती. तिचा पती राजेश हा देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं, पण तो तिचा शेवटचा संवाद ठरला. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली. विमान अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. हे कुटुंब मूळचं राजस्थानच्या बांसवाडा इथलं. प्रतीक जोशी असं या इसमाचं नाव आणि प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह 3 मुलं प्रवासात त्यांच्याबरोबर होती. तर या दुर्दैवी घटनेला सर्वांचाच मृत्यू झालेला आहे. विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी एक सेल्फी काढला आणि तो सेल्फी शेवटचा ठरला. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय. तर या विमान दुर्घटनेमध्ये एकमेव रमेश विश्वास कुमार बचावलेत. मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले. खुद्द रमेश विश्वास यांनीच आता आपबीती सांगितली आहे. आपण विमानातून उडी मारलेली नाही, तर सीटसह बाहेर फेकले गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधनं केवळ तेच बचावले गेलेले आहेत. वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से ज़िंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नज़रों के सामने एयर हॉस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था एक हॉस्पिटल का. हाँ हॉस्टल में.
तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी, तो जहाँ वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए, तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बसा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहाँ से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा, फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में। तर अत्यंत चमत्कारिकरित्या आपण पाहिलं रमेश विश्वासकुमार हे बचावलेले। दरम्यान अहमदाबाद विमान अपघातामध्ये एकच प्रवासी बचावला, रमेश विश्वकुमार असं त्या व्यक्तीचं नाव, आणि हा प्रवासी 11A या सीट नंबरवर बसला होता। त्यामुळे 11A सीटमुळेच रमेशचा जीव वाचला असं बोललं जातंय। 11A या सीटचं वैशिष्ट्य असं आहे की ही सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे, त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासच्या मध्ये एक दरवाजा आहे। सीट क्रमांक 11A या दरवाजापासूनच सुरू होते। अहमदाबाद विमान अपघातामध्ये केवळ एक प्रवासी बचावलेला आहे। रमेश विश्वकुमार 11A सीट नंबरवर बसलेला होता। 11A नंबरची सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडिया विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासच्या मध्ये एक दरवाजा आहे। तर गुजरातमधील विमान अपघातामध्ये अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल अगदी थोडक्यात बचावलेली आहे। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते। ज्यावेळी ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर होती। यावेळेस अचानक मोठा आवाज आला आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले। यावेळेस ऐश्वर्याने धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवलेला आहे। फायर पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएं के साथ में, और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब, तो इसने इसको सूझा, भगवान जी की कृपा से गजानन महाराज ने इसको बुद्धि दी, तो ये ब्लैंकेट लिया, इसने खुद को व्रैप करा, और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये 5th फ्लोर पर थी वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है, तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकच व्यक्ती बचावली, मात्र 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे एक महिला या अपघातापासून वाचलेली आहे। लंडनच्या भूमी चौहानची फ्लाइट सुटली आणि तिचा जीव वाचला। लंडनहून भूमी अहमदाबादला माहेरी आली होती आणि पुन्हा लंडनला तिला जायचं होतं, मात्र अवघ्या 10 मिनिटांचा उशीर, तिला एअरपोर्टला पोहोचायला उशीर झाला, तिचं विमान सुटलं आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेत। मैं वापस लंदन जा रही थी और मेरी फ़्लाइट का टाइम था 1:10 का, तो हमें पहुंचते थोड़ा 12:20 हो चुकी थी और 12:10 को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था। स्टाफ भी आए थे, उन सब से मैंने रिक्वेस्ट की, लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम, अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है। जब पता चला तब हम ऑलमोस्ट एयरपोर्ट से तो घर के लिए निकल चुके थे और हम लोग गाड़ी में ही थे, और तभी हमने न्यूज़ देखा कि ऐसा प्लेन क्रैश हुआ है। एक तरह से अच्छा मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई। जब हम लोग एयरपोर्ट के लिए निकले थे और 12:10 का उसका बोर्डिंग का टाइम था, 10 मिनट हम ट्रैफिक की वजह से लेट पहुँचे। एयरपोर्ट से बाहर निकले तभी ऐसा मैसेज आया परिवार का और न्यूज़ में कि ये प्लेन क्रैश हो गया है। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झालाय। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता, मात्र एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। इरफान हा बकरीदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला, मात्र त्याच्या मूळ गावी ही त्याची शेवटची ईद ठरली। जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहीत नव्हतं, पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा
की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. तर त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला. तर त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे. त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा नंबरही 1206 आहे. मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी अशुभ ठरल्याचं बोललं जाते, कारण 12 जून रोजीच त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विजय रुपाणी हे 1206 हा नंबर शुभ मानायचे. कार आणि पहिल्या दुचाकीचा सुद्धा तोच नंबर होता. विमान तिकिटावर तारीख सुद्धा 1206 हीच होती आणि त्याच दिवशी म्हणजेच 12 जून रोजी विमान दुर्घटनेमध्ये रुपाणी यांचा मृत्यू झाला. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आता सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे आणि विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे. तर आणखीन एक म्हणजे दुसरा ब्लॅक बॉक्स अजूनही सापडलेला नाहीये, त्याचाही शोध आता सुरू आहे. अहमदाबाद विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झालाय. या सर्व मृतांमध्ये महाराष्ट्रातील 13 जणांचा समावेश आहे. आता या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलं त्याचा उलगडा होणार आहे. CVR आणि DFDR. तर CVR आणि आपण जेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याच्यात 2 बॉक्सेस असतात. एक CVR असतो. CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. तर CVR मध्ये गेल्या शेवटच्या 2.5 तासांची रेकॉर्डिंग असते आणि DFDR मध्ये शेवटच्या 25 तासांची रेकॉर्डिंग असते. CVR मध्ये कॉकपिटमध्ये जे काही आवाज येतात म्हणजे वैमानिक जे एकमेकांशी बोलतात किंवा ATCशी, केबिन क्रूशी, इंजिनियरशी ज्या गोष्टी हेडफोन घालून बोलतात किंवा मग कॉकपिटमध्ये जे लिव्हर्स वर खाली करतात, ज्यात फ्लॅप असू शकेल किंवा लँडिंग गिअर असेल किंवा अनेक त्याच्यात स्विचेस आहेत, त्या प्रत्येक स्विचचा आवाज वेगळा येतो आणि तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो आणि त्याच्यावरून जे इन्व्हेस्टिगेशन टीम्स असतात ते विमानामध्ये आतमध्ये शेवटच्या क्षणी काय चाललेलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो असतो त्याच्यामध्ये विमानात जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या क्षणाला काय रिडिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय. अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या असंही बोललं जातंय. अपघाताच्या कारणांचा उलगडा DVR बॉक्समधून होणार आहे. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर अर्थात DVR बॉक्स सापडलाय. हा DVR किंवा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो किंवा DGCA फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR सापडणं महत्त्वाचं मानलं जातंय. DVR हा ब्लॅक बॉक्सचा एक भाग आहे आणि क्रूच्या संभाषणांची आणि कॉकपिटमधील आवाजांची नोंद यामध्ये होते. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण काय आहे ते समजू शकतं. तर या विमान अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि त्यापैकी जवळपास 14 जण राज्यातले होते. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय. अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या असंही बोललं जातंय. त्यांचं कुटुंब मुंबईतल्या गोरेगाव इथं राहतं. दरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी अपर्णा महाडिक यांच्या घरी जाऊन महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे.
आणि विमान अपघातांच्या या सर्व बातम्यांनंतर आता बातमी पाहूयात आंतरराष्ट्रीय युद्धासंदर्भातली। इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलेला आहे। इस्रायली सैन्याचे इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला असून इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रांवरही हल्ले केलेले आहेत। या हल्ल्यामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं असून इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केलाय। इराणकडनं हल्ल्यास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे आता इस्रायलने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे। दरम्यान इस्रायलकडनं हल्ला झाला तर योग्य ते उत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं होतं, त्यामुळे हे युद्ध आणखीनच भडकण्याची शक्यता आहे। Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. तर इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा भारतावरही परिणाम झालाय। इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअर स्पेस बंद केलेली आहे। याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसलाय। एअर इंडियाच्या 16 विमानांचा मार्ग बदलावा लागलाय, तर काही विमानं मागे वळवावी लागलेली आहेत। एअर इंडियाच्या मुंबई लंडन, मुंबई न्यूयॉर्क, दिल्ली न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका यामुळे बसलेला आहे। आणि या सर्व बातम्यांनंतर आता आपण बातम्या पाहूयात राज्यामधल्या पावसासंदर्भातल्या। आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधारेची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे। रेड अलर्ट कुठे कुठे आपण पाहतोय, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यासह ऑरेंज अलर्ट रायगड, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगलीमध्ये देण्यात आलेला आहे। कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। यासह मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि बीडमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी झालेला आहे। धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। तर 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलेला आहे। अखेर 12 तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं। काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 11 वर्षांचा हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता। अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्याचं नाव असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं शोध मोहीम राबवत विद्यार्थ्याचा मृतदेह शोधलेला आहे। कोल्हापुरात पडलेल्या पावसामुळे अनेक ओढे आणि नाल्यांना पूर आला। गोकुळ शिरगाव इथल्या पुराच्या पाण्यामध्ये एक तरुण वाहून जात असताना गोकुळ शिरगाव इथल्या तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोरीच्या साहाय्याने त्याला वाचवण्यासाठी थरार सुरू झाल्यानंतर पुन्हा वाहत्या पाण्यामध्ये पडल्याने तो वाहून गेला। हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झाला। सोलापूर जिल्ह्याला मान्सूनच्या पावसानं चांगलंच झोडपलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटल्याची माहिती आहे। अवघ्या वर्षभरापूर्वीच याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाचा जीव गेला होता। दरम्यान मागच्या वर्षी या पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल न उचलल्याने हे चित्र पुन्हा दिसतंय।
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय. सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला. पावसानं जोरदार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. जालना जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. जालना, बदनापूर, अंबड, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा शेतीला चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुसळधार पावसानंतर राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळ धबधबा प्रवाहित झाला. कालपासून या भागामध्ये पडणाऱ्या पावसानंतर धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. तर मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झालेला आहे. धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणचीही अंगावर काटा आणणारी दृश्य समोर येत आहेत. आणि पावसाच्या बातम्यांनंतर आता बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून महत्त्वाची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भातल्या चर्चांनी आता जोर धरलाय. अशामध्येच दोन्ही भावांना भाजपालाच एकत्र येऊ द्यायचं नाही असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर भाजपाला परवडणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. राज ठाकरेंना दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवून उद्धव आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती. हे कोणी काही लपून राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरतं का हाही प्रश्न होतो. आणि या राजकीय बातमीनंतर आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. दिवसाला 21,000 गुंतवल्यावर 60,000 रुपये मिळणार अशी सरकारनं स्कीम आणलेली आहे. होय, असा दावा करणारा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. पण खरंच अशी सरकारची कोणती स्कीम आलेली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. Only the boldest will be able to take advantage of this opportunity. If I told you that you could earn 70,000 rupees a day without investing more than the minimum. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. या व्हिडिओतली व्यक्ती हे आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांता दास आहेत. ते सध्या पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव देखील आहेत आणि ते गुंतवणुकीबाबत सल्ला देत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून 21,000 रुपये गुंतवल्यावर दररोज 60,000 रुपये उत्पन्न मिळू शकतं असा दावा करण्यात आलाय. Only the boldest will be able to take advantage of this opportunity. 21,000 गुंतवा, सरकारकडून 60,000 मिळवा. मालामाल करणारी सरकारची नवी स्कीम. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? शक्तिकांता दास यांच्या नावानं व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांचा या व्हिडिओवर विश्वास बसलाय. त्यामुळे खरंच अशी कोणती स्कीम आहे का? सरकारनं आता अशी मालामाल करणारी योजना आणली आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्यासाठी सरकारची अशी योजना आहे का याची माहिती मिळवली. तसंच हा व्हिडिओ कधीचा आहे याची इत्थंभूत माहिती मिळवल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहूयात. 21,000 गुंतवल्यावर 60,000 मिळतात अशी कोणतीही स्कीम नाही. शक्तिकांता दास यांचा व्हायरल व्हिडिओ खोटा आहे. व्हिडिओतला आवाजही शक्तिकांता दास यांचा नाही. व्हिडिओशी छेडछाड करून चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली आहे. कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैसे कुणाला नको असतात. सगळ्यांनाच पैशांची गरज असते. काहींना शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याची सवय आहे. अशाच खोट्या भूलथापांना ते बळी पडतात आणि कधीतरी ते अडचणीत सापडतात. त्यामुळे पैसे कुठेही गुंतवताना काळजी घ्या.
आमच्या पडताळणीत 21,000 गुंतवल्यावर दिवसाला 60,000 उत्पन्न मिळू शकतं अशी सरकारची स्कीम असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.